बाई काय तो हिरवा वाटाणा बघून आणि खाऊनच त्याची भाजी आता कंटाळा आला आहे. म्हणतो कोण सांगतं अशी सारखी सारखी भाजी खा म्हणून. म्हटलं काहीतरी नवीन पण बनवायचं. मग हिरव्या वाटाण्यामध्ये मी आलं आणि मिरची टाकून बारीक करून घेतलं आणि 4 चमचे धने, बडीशेप, काळी मिरी मिक्सरला वाटून घेतली. तेलामध्ये जिरं आणि तयार केलं वाटण, हळद आणि 1 चमचा बेसनचं पीठ असं टाकून परतून घेतलं आणि ते व्यवस्थित परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे वाटाणे बारीक केले होते ते टाकून मिक्स करून घेतलं आणि त्या वाटाण्यांमध्ये लाल तिखट, चाट मसाला, मीठ, थोडीशी साखर असं टाकून मिक्सर एकदम म्हणजे आंबट गोड तिखट जशी असते ना आपली कचोरी, तशी एकदम छान अशी टेस्ट येते त्याला. तसं हे सर्व टाकून एकदा परतून घ्यायचं आणि 5 मिनटं झाकण घालून तसंच ठेवून द्यायचं. वाटाणे व्यवस्थित शिजले की मग गॅस बंद करून टाकायचा. त्याच्या अगोदर ना मी 1.5 वाटी पीठ घेतले आणि बारीक रवा मिक्सरला लावूनच घेतला आणि तो अर्धी वाटी घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ना काळे तीळ, ओवा आणि कडक तेलाचं मोहन असं टाकून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं. मोहन आहे ना एवढं टाकायचं की एक त्याची अशी घट्ट मूठ वळता आली पाहिजे, एवढं असं तेलाचं मोहन झालं पाहिजे आणि तो घट्ट गोळा असा मळून एका साईडला ठेवून दिला 15 मिनटं. 15 मिनटं झाल्याच्या नंतर मग मी अशी कचोरी करायला घेतली आणि कचोरी करताना आधी ते सारण पूर्णपणे थंड होऊ दिलं आणि जसं आपण मोदक वळतो तसंच ते करून घेतलं. सारण थोडं मी जास्तच टाकलं आहे, एकदम कमी टाकलं तरी चालते. मग जशी बाजारची कचोरी जशी असते कमी सारणाची तशी होते, पण मला सारण पण छान असं टेस्टी झालं होतं. म्हटलं चला भरपूर सारण टाकून खाऊ घालते मुलांना पण, म्हणून मग मी तशा केल्या. एक एक पुरी अशी लाटून घेतली आणि तशा कचोऱ्या केल्या. कचोऱ्या करताना थोडा गॅस हळूच ठेवायचा, फास्ट करायचा नाही, कारण का कुरकुरीत असं छान होतात कचोऱ्या आणि खायला पण छान लागतात. तर हे बघा मी असं एकदम हे करून ठेवलं, जसं मोमोजला वगैरे आपण करतो त्या पद्धतीत केलं आहे आणि अशा एक एक कचोरी माझ्या कढईमध्ये 2 कचोऱ्या राहतात म्हणून मी 2 अशा टाकून घेतल्यात आणि मोठ्या छोट्या साईजच्याच केल्यात, कारण मग तेल पण जास्त जात नाही त्याला आणि पटकन खाऊन संपल्या पण जातात. तर एकदम खायला टेस्टी अशा छान